आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत हे अज्ञातवासात आहेत असं म्हटलं जात होतं। मात्र आता राज्य मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची भेट घेतली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या सावंतांच्या घरी जात ही भेट घेतली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले। मात्र तानाजी सावंत यांच्यावरचे आधीचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांची भडक भाषा यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता तशी कमीच असल्याचंही सांगितलं जात आहे। मंत्रिपद न मिळाल्यानं गेल्या 9 महिन्यांपासून ते नाराज आहेत अशी ही चर्चा आहे आणि त्यांच्या घरी जात एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली आहे। एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीचे फोटो हे समोर येत आहेत आणि सावंत समर्थकांमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। एकनाथ शिंदे हे तानाजी सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते अशी ही माहिती देण्यात आली आहे। माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काही अशी दिसतीये शक्यता की मंत्रिमंडळात वर्णी लागेल की काही दुसरं कारण या भेटीमागचं? मला फार फार कमी शक्यता वाटते। त्याचं कारण आहे की ज्या मंत्र्यांना घरी जावं लागण्याची शक्यता आहे ते का जात आहेत, तर भ्रष्टाचाराचे आरोप आणि बेताल बोल। तानाजी सावंत यांच्या संदर्भामध्ये आत्ताच चर्चेत आलेला मुद्दा आहे ते म्हणजे तिकडे दारू घोटाळ्यामध्ये परराज्यामध्ये ज्या व्यक्तीला अटक केली जो पुण्याचा आहे आणि ज्याचे धागेदोरे हे अँब्युलन्स घोटाळ्यापर्यंत महाराष्ट्रातला आले, तर त्यावेळेला आरोग्यमंत्री तानाजी सावंतच होते। याशिवाय तानाजी सावंत यांची आजवरची वेगवेगळी वक्तव्य ही सरकारला कायम डोकेदुखी राहिलेली आहेत। जर एकाला काढून दुसऱ्याला घ्यायचं असेल तर तानाजी सावंत ही खरोखर सरकार समोरची चॉईस असेल का असा प्रश्न आहे। पण सध्या तानाजी सावंत हे वेगवेगळ्या आरोग्य कारणामुळे चर्चेत आहेत। मध्यंतरी त्यांना हृदयाचा त्रास झाल्याची माहिती होती। रुबी ऑलला त्यांच्यावरती उपचार झाले होते आणि बहुतेक त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली आहे। दुसरा मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हे आपल्या जुन्या सहकाऱ्यांना विसरत नाही आणि तानाजी सावंत यांनी सत्तांतर होण्याच्या काळामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती। त्यामुळे घरी जाऊन त्यांची भेट घेणं हे आरोग्याच्या दृष्टीने केले विचारपूस आहे। याच्या पलीकडे चर्चा का सुरू झाल्यात, कारण आता मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे। तानाजी सावंत गेली 8-9 महिने आपल्या मतदारसंघात गेलेलेच नाहीयेत, कारण त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही असा सगळा भाव आहे। त्या अनुषंगाने या फोटोची चर्चा सुरू आहे। त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारीबद्दल किंवा त्यांची तब्येत कशी आहे याची विचारणा करण्यासाठी एकनाथ शिंदे गेले असण्याची दाट शक्यता आहे। पण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये अशी स्वतःच्याच पक्षातल्या घेतलेल्या आमदाराची भेट सुद्धा कशी चर्चेत येऊ शकते त्याचं हे उदाहरण। नक्कीच। तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।